डाएट आणि एक्सरसाइज जनरली स्पीकिंग आपण कधीही एकत्र चालू करू नये. जिममध्ये जातो मी, मला एनी डाएट सांगितले मी ते फॉलो करतोय, तर ही साधारण चुकीची पद्धत आहे. तुम्ही दुसरा मुद्दा असा आहे की एक डाएट सर्वांना लागू पडत नाही. प्रत्येक डाएटचा एक स्पेसिफिक रोल आहे. आपण जर बघितलं तर बॉडीला फॅट सॉल्युबल विटॅमिन्स लागतात, हे फॅटमधूनच मिळतात. वजन जास्त असल्याने पुरुषांमध्ये 5.5 वर्ष आणि स्त्रियांमध्ये 7.5 वर्ष आयुष्यमान कमी होतं. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी प्रसाद तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. प्रिसाइज क्लिनिक प्रेझेंट्स डॉक हेल्थ अवेअरनेस सिम्प्लिफाईड आणि आपण डिस्कस करणार आहोत डॉक्टर केदार पाटील सर यांच्यासोबत, रोबोटिक, बेरियाट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन. नमस्कार. नमस्कार. आपण पहिले सुरुवातीला करणार आहोत मिथ्स अँड फॅक्ट्स अबाउट वेट लॉस. तर आपण तिथून सुरू करू. आणि त्याच्या आधी मला विचारायला आवडेल की सर, ही संकल्पना कशी तुमच्या डोक्यात आली की डॉक आणि काय असेल ह्या चॅनल बद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. तर डॉक हा एक इनिशिएटिव्ह आम्ही चालू केला आहे आमच्या चॅनलवर. बरेचसे रुग्ण आम्ही जेव्हा बघतो की त्यांना बेसिक्स आजारपणाचे अजिबात माहिती नसतात, तर या चॅनलद्वारे ओबेसिटी, GI रिलेटेड, हर्निया व लठ्ठपणा या सगळ्या प्रॉब्लेम्सचा एक सिम्प्लिफाईड व्हर्जन प्रेक्षक वर्गांपर्यंत पोचायचा हा आमचा प्रयत्न आहे. ऑलरेडी आमचं चॅनल आम्ही 8 वर्ष चालवतोय, पण या पॉडकास्टच्या माध्यमातून आम्ही विचार केला की डॉक्टर्सनी येऊन एक्सपर्ट आणि क्वेश्चनेअर हे दोन्ही डॉक्टर्स असावेत, जेणेकरून हा जो प्रवास आहे, माहिती जी आहे ही आमच्यापासून पेशंट्सपर्यंत किंवा गरजू व्यक्तींपर्यंत एका सिंपल पद्धतीनं किंवा सोप्या भाषेत त्यांच्यापर्यंत पोचाव्या, त्यासाठी हा आमचा प्रयत्न आणि इनिशिएटिव्ह आहे. खूपच छान आहे. आणि आता मी जसं सांगितलं की तुम्ही बेरियाट्रिक सर्जन आहात, रोबोटिक सर्जन आहात. सर, तर हा तुमचा बेरियाट्रिक सर्जन, रोबोटिक सर्जन, त्याचा थोडा प्रवासाबद्दल आम्हाला सांगाल का? तर MBBS नंतर माझं जनरल सर्जिकल ट्रेनिंग झालं आणि तेव्हा मला लक्षात आलं, ही गोष्ट आहे 2008 आणि 9ची, की मला लक्षात आलं की लॅप्रोस्कोपी आणि बेरियाट्रिक सर्जरी किंवा ओबेसिटी सर्जरी इज गोइंग टू बी द फ्युचर. कारण का तेव्हा इन्सिडन्स ऑफ ओबेसिटी तेव्हापासून वाढत चालला आहे आपला. तर त्या अनुषंगानं जनरल सर्जरी झाल्यानंतर मी FNB म्हणजे ही एकमेव क्वालिफाईड डिग्री आहे भारतामध्ये जी लॅप्रोस्कोपिक सर्जरीचं स्पेशलायझेशन आहे. तर टाटा हॉस्पिटल येथे एक 6 महिन्याची माझी GIची कॅन्सर रिलेटेड फेलोशिप, आणि मग त्यानंतर बेरियाट्रिकच्या ट्रेनिंगसाठी वन ऑफ द बेस्ट सेंटर्स इन एशिया पॅसिफिक, तसं तायवानला मी जाऊन याचं ट्रेनिंग घेतलं. आणि त्यानंतर हा प्रवास ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी बेरियाट्रिक सर्जरीचा चालू झाला. तर आमच्याद्वारे बेरियाट्रिक, हर्निया, पोटाचे विकार, तसेच गेल्या वर्षी मी जर्मनी येथे जाऊन XI मशीन जे आहे आमचं रोबोटिक सर्जरीचं, त्याचं भारतात फार कमी सेंटर्स आहेत, त्यामुळे मी जर्मनीला जाऊन याचं ट्रेनिंग घेऊन ते आता चालू केलेलं आहे, गेले 8 महिने झाले. तर साधारण हे ट्रेनिंग कंप्लीट करून, ट्रेनिंग एवढं घ्यायचं एक कारण होतं की जे काही बेस्ट पॉसिबल आहे भारतात आणि परदेशात, ते आपल्या रुग्णांपर्यंत योग्य चॅनल्स थ्रू त्यांना पोचवणे, त्यांना बेस्ट पॉसिबल मदत करणे, या दृष्टिकोनातून हे सगळे एफर्ट्स घेऊन आम्ही हेल्थ केअर प्रोव्हाइड करतोय. प्रिसाइज क्लिनिक हे कार्यान्वित होऊन 8 वर्ष झाले. पुण्यात सारसबागेजवळ हे क्लिनिक स्थित आहे. तसेच मी रुबी हॉल क्लिनिकला अटॅच्ड आहे. तर दोन्ही ठिकाणी क्लिनिकमध्ये तसेच रुबी हॉल क्लिनिकमध्ये आपण या सर्व्हिसेस पेशंट्सना, गरजू रुग्णांना प्रोव्हाइड करतो. खूपच छान. तर तसं आता मी सुरुवातीला सांगितलं की आजचा आपला टॉपिक आहे की मिथ्स अँड फॅक्ट्स अबाउट वेट लॉस, की गैरसमज अबाउट वेट लॉसचे. तर त्यातला पहिला असतो की माहितीच नसतं की मी वेट गेन मध्ये आहे
की मला वेट लॉस करायची गरज आहे की नाहीये, तर त्याला BMI कॅल्क्युलेट करतो आपण. तर थोडक्यात BMI बद्दल सांगाल? तर बेसिक्स मध्ये राडा हा जो आपण म्हणतो हो. हा खूप कॉमन आहे हो. वेट लॉसच्या जर्नीबद्दल बघायचं झालं तर, की बऱ्याच लोकांना बॉडी मास इंडेक्स म्हणजे हे काय प्रकरण आहे माहीत नसतं. तर याचा फॉर्म्युला अगदी सोपा आहे. वेट इन केजीज अपॉन हाईट इन मीटर स्क्वेअर ह्याचे ॲप्स आहेत, त्याचे कॅल्क्युलेटर्स आहेत. तुम्ही मोबाईलमध्ये सर्च केलं तर तुमचं सेंटीमीटरमधली उंची किंवा मीटरमधली उंची आणि वेट इन केजीस टाकलं तर तुम्हाला तुमचा BMI समजू शकतो. तर 18.5 ते 23 हा नॉर्मल BMI आहे एशियन लोकांसाठी. 23 ते 27.5 हा ओव्हरवेट म्हणजे वजन थोडं जास्त आहे असं म्हणता येईल. आणि 27.5च्या वर जर BMI असेल तर त्याला आपण मॉर्बिड ओबेसिटी किंवा ओबेसिटी असं संबोधलं जातं. तर याचे क्रायटेरिया रेस्ट ऑफ द वर्ल्डसाठी वेगळे आहेत, एशियन लोकांसाठी वेगळे आहेत. कारण एशियन लोक हार्ट डिसीजेस आणि डायबिटीससाठी जास्ती प्रोन आहेत जेनेटिकली. त्यामुळे WHOने हे क्रायटेरिया उर्वरित जगासाठी वेगळे ठेवलेले आहेत आणि एशियन लोकांसाठी वेगळे ठेवलेले आहेत. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, बॉडी फॅट पर्सेंटेज आपण कसं चेक करायचं हे लोकांना माहीत नसतं. तर बॉडी कंपोजिशन ॲनालिसिस नावाचं मशीन असतं, ते आमच्या क्लिनिकमध्येही उपलब्ध आहे. तर या मशीनद्वारे आपल्याला बॉडी फॅट पर्सेंटेज एक्झॅक्टली किती आहे, स्केलेटल मसल किती आहे, म्हणजे मास किती आहे, बोन किती आहे आणि फॅट किती आहे आणि बॉडी वॉटर किती आहे, हे 4 पॅरामीटर्स महत्त्वाचे समजतात. आणि वेन वी आर लुकिंग ॲट वेट लॉस, ओनली द फॅट पर्सेंटेज शुड रिड्यूस. तर हे बॉडी कंपोजिशन ॲनालिसिस करायचं कारण हे आहे की जेव्हा आपण वेट लॉस ट्रीटमेंट चालू करतोय, मसल लॉस नाही व्हायला पाहिजे, मसल तेवढंच राहायला पाहिजे, फक्त फॅट कमी व्हायला हवं. तर दिस इज हाऊ यू गेट टू नो बॉडी फॅट पर्सेंटेज काय हे समजतं. तिसरा मुद्दा मी म्हणेन की बरेच लोक इंच लॉस हे फार एक फॅड आहे आता. तर वेन वी आर लुकिंग ॲट वेट लॉस, वी आर लुकिंग ॲट रिडक्शन इन बॉडी फॅट पर्सेंटेज. आपण बॉडी फॅट पर्सेंटेज कमी होते की नाही हे चेक करत असतो. इंच लॉस त्याच्यात होणारच आहे, पण इतर कोणत्याही पद्धतीने फक्त जर इंच लॉसवर तुम्ही फोकस करत असाल तो दॅट इज नॉट वेट लॉस. अजून आम्ही एक पद्धत बघतो की लोक डिहायड्रेट होतात, लूज मोशन्स इंड्यूस होऊन किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बॉडी वेट लॉस होतो तो नाही, पण तो डिहायड्रेशन असतं, वॉटर लॉस झालेला असतो. तर दिस इज अगेन नॉट वेट लॉस. बॉडी फॅट पर्सेंटेज जेव्हा कमी होतं तेव्हाच त्याला आपण वेट लॉस म्हणता येतं. कारण तुम्ही आता हे जे खूप छान सांगितलं की तुमच्या बॉडीमध्ये वॉटर किती आहे, फॅट किती आहे आणि तुमच्या त्या मशीनमध्ये आपण चेक करू शकतो, तर त्याच्यात एक्झॅक्ट तुम्हाला समजेल की तुमचं काय लॉस होत आहे आणि तुम्ही काय करायला पाहिजे. तर हे खूपच छान आहे. आणि ती टेस्ट कशी होते सर? बॉडी कंपोजिशन ॲनालिसिस ही एक सिम्पल वेईंग स्केलवर थांबायचं, ते मशीन वेगळं असतं, पण बॉडी इलेक्ट्रिक इम्पिडन्सवर तो आपल्याला स्कोर समजतात सगळे हे. तर हार्डली त्याला 5 मिनटं पण लागत नाहीत. ही कुठत्याही वेट लॉस क्लिनिकमध्ये एक स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे. मशीन थोडं कॉस्टली असतं, त्याचे बरेच व्हर्जन्स आहेत. जे स्टँडर्ड व्हर्जन आहे त्याच्यात हे सगळे पॅरामीटर्स समजतात आणि आपण ते वापरतो. अजून एक महत्त्वाचा पॅरामीटर मी सांगेन की आयडियल वेट किती आहे हे माहीत नसतं बऱ्याच लोकांना. तर उंची इन सेंटीमीटर जी आहे, म्हणजे एखाद्याची उंची जर 150 सेंटीमीटर आहे, त्यात 100 वजा केले तर 50 ते त्याला 10% आपल्याला व्हेरिएशन नॉर्मल समजतो आपण, म्हणजे याला क्विटलेट इंडेक्स म्हणतात. ही सगळ्यात सोपी मेथड आहे. जर एखादा 6 फूट असेल, म्हणजे 180 सेंटीमीटर असेल, तर त्याचं आयडियल वेट 80 असावं. त्याला 5 ते 10% व्हेरिएशन कमी किंवा जास्त आपण ॲक्सेप्टेबल म्हणू शकतो. तर ही सगळ्यात सोपी मेथड आहे की वेट लॉस म्हणजे माझा आयडियल वेट किती असायला पाहिजे, त्याच्यावरचं जे वजन आहे ते एक्सेस वेट आपण असं म्हणतो. आणि अजून एक महत्त्वाचा जो कॉमन मिस्टेक आहे वेट लॉस, ते आम्ही बघतो की आपल्याला आयडियलिस्टिक वेट लॉस किती होऊ शकतो हे रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन नसतं लोकांमध्ये. म्हणजे आम्ही कॉमनली जे बघतो, जे अतिलठ्ठ किंवा मॉर्बिड ओबेसिटी कॅटेगरीमधले पेशंट्स आमच्याकडे येतात वेट लॉससाठी, तर त्यांचं एक्सपेक्टेशन असतं बऱ्याच वेळेस की माझं एक्सेस जे वजन आहे, 50 किलो जर एक्सेस वजन आहे,
मला पूर्ण 50 किलो वजन कमी करायचं आहे, ते पण मला 2 महिन्यात करायचं आहे. आपण म्हणू की 130 आहे तर त्याला 50 कमी करायचं आहे. मला 2 महिन्यात ते पूर्ण वजन कमी करायचं आहे. किंवा मला फक्त डाएट आणि एक्सरसाइज करून मला हे 50 किलो कमी करायचं आहे. आपण सबसिक्वेंटली येऊ तिथं रिअलिस्टिक आहे, पण रिअलिस्टिक गोल्स आणि टार्गेट्स असणं फार महत्वाचं आहे जेव्हा आपण वेट लॉस कडे जातोय तेव्हा. तर ते रिअलिस्टिक त्यांना आपण त्यांच्या ह्या सगळ्या अनालिसिस नंतर सांगू शकतो की हो तुम्ही एवढं तुम्ही वेट सध्या कमी करू शकता, या पद्धतीने करू शकता. आता बऱ्याच डाएट करतात किंवा बऱ्याच गोष्टी करत असतात, त्याच्यात वेट लॉस करताना त्यांना डिहायड्रेशन होतं. तर ते डिहायड्रेशन होऊ नये म्हणून किंवा डिहायड्रेशन होत असेल तर नेमकं काय होतंय हे आपण कसं त्यांना सांगू शकतो? डिटॉक्सिफिकेशन हे अजून एक नवीन फॅड आहे मी म्हणेन, की काही औषधं घेऊन किंवा काही केमिकल्स काढे म्हणता येईल, वेगवेगळे डाएट करून की फ्लशिंग और पर्जिंग द इंटेस्टाइन्स, त्यांनी आपलं डिटॉक्सिफिकेशन होतं आणि वेट लॉस होतोय. आता बरेच सेंटर्स पण तसे आलेले आहेत जिथं ह्या गोष्टी होतात. तर इथं हे डिहायड्रेशन होतं, लूज मोशन्स होऊन डिहायड्रेशन होतंय बॉडीतलं. दिस इज नॉट वेट लॉस. हे एखाद्या वेळेस डिटॉक्सिफिकेशनसाठी जर करत असू आपण तर ते ऍक्सेप्टेबल आहे, पण हे जर तुम्ही वारंवार करत आहात वेट लॉसला तर बॉडीमध्ये सिव्हिअर डेफिशियन्सीज व इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्सेस, आम्ही काही रिनल फेल्युअरचे सुद्धा पेशंट्स बघितलेले आहेत, डिहायड्रेशन होऊन रिनल फेल्युअर झालेले आहेत. तर हे डिटॉक्सिफिकेशन ऑकेजनली ठीक आहे, पण हे वारंवार करू नये. अजून एक जो कॉमन प्रॉब्लेम म्हणा किंवा चूक जे आम्ही बघतो ती, जे लठ्ठ लोक आहेत ते डाएट आणि एक्सरसाइज हे दोन्ही एकत्र चालू करायचा प्रयत्न करतात. याच्यात होतं काय की मोटिवेशन असतं आणि एकदम आपण डाएट आणि एक्सरसाइज चालू करतो, आणि जर हे स्ट्रक्चर्ड नसेल तर एक्सरसाइजमुळं जनरली इंजुरी होते. कारण का सडन विग्रस काहीतरी एक्सरसाइज करायला जातो आपण, मग कुणाचा नी जॉईंटमध्ये इश्यू होतो, बॅकला स्पाझम येतं किंवा काहीतरी मेजर ऑर्थोपेडिक रिलेटेड इंजुरी होते, आणि मग एक्सरसाइज पण थांबतं आणि डाएट सुद्धा सुटतं. तर हे एक कॉमन मिस्टेक आहे. तर डाएट आणि एक्सरसाइज जनरली स्पीकिंग आपण कधीही एकत्र चालू करू नये. एखादी गोष्ट चालू करून थोडे दिवस त्याला ट्राय करून त्यानंतर एक्सरसाइज चालू करावं. हा अप्रोच थोडा ऍक्सेप्टेबल राहतो आणि कंटिन्युटी राहते, बॉडी प्रिपेअर होते त्याच्यासाठी. आणि अजून बऱ्याच कॉमन मिस्टेक्स असतात की लोक डाएट फॉलो करताना खूप मिस्टेक्स करतात, तर त्या कुठल्या असतील? सर्वप्रथम मी काही क्वालिफाईड किंवा एक्सपर्ट डायटिशियन मी स्वतःला क्लेम करत नाही. ऑल्दो वी हेल्प, आम्ही रुग्णांची मदत करतो या प्रोसेसमध्ये, ज्याच्यात डाएट हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. हे माझ्या टीम मेंबर्सकडून ॲडवाईस दिला जातो ज्या क्वालिफाईड डायटिशियन आहेत. तर पण जे कॉमन मिस्टेक्स आहेत मी डेफिनेटली सांगू शकतो. ह्याच्यात सर्वप्रथम आहे की हे प्रिस्क्रिप्शन जनरली कोणत्या तरी नोन, म्हणजे जिममध्ये जातोय मी, मला एनी डाएट सांगितले मी ते फॉलो करतोय, तर ही साधारण चुकीची पद्धत आहे. तुम्ही क्वालिफाईड डायटिशियन हुडकणं गरजेचं आहे, ज्यांचं कमीत कमी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे किंवा जे वेट लॉसमध्ये काम स्पेसिफिकली करतायत. हा पहिला मुद्दा आला त्यातला. दुसरा मुद्दा असा आहे की एक डाएट सर्वांना लागू पडत नाही. प्रत्येक डाएटचा एक स्पेसिफिक रोल आहे. आपण जर बघितलं तर किटोजेनिक डाएट आहे, त्यानंतर मेडिटेरियन डाएट आहे, डॅश डाएट आहे, इवन डाएटचे वेगवेगळे प्रकार आहेत, इंटरमिटंट फास्टिंग आहे, किंवा जे डाएटचे जे जगभरात वेगळे वेगळे ऑप्शन्स आहेत त्याला वेगळी कारणं आहेत. प्रत्येकाचं जेनेटिक्स वेगळं आहे, प्रत्येकाची खाण्याची पद्धती वेगळी आहे, त्यामुळे हे वेगवेगळे डाएट्स आलेले आहेत. तर आपल्याला कोणता सूट होतो हे समजून ते डाएट फॉलो करणं फार गरजेचं आहे. तिसरं आम्ही अजून एक कॉमनली बघतो की काही फॅट डाएट्स त्यात, मग मी ॲव्होकॅडोच खाणार किंवा मी 230 ग्राम चिकनच खाणार आहे रोज, किंवा कस्टमाइज मील्स आता मार्केटमध्ये मिळत आहेत. पण ह्याच्यात प्रॉब्लेम काय आहे, हे कोण तुम्हाला बनवून देतंय हे माहिती असणं फार गरजेचं आहे. जे सप्लाय करणार आहे, जे डाएट फॉर्म्युलेट करतायत, त्यांचं क्वालिफिकेशन तुम्ही डेफिनेटली चेक करावं.
कारण का फक्त एक पर्टिक्युलर डाएट घेऊन वजन कमी होत नसतं. तुम्हाला फॅट ही म्हणेन मी की हे एक मिथ आहे की मी फॅट पूर्ण सोडलं तर माझं वजन कमी होणार आहे. कारण का आपल्याला बॉडीला फॅट सॉल्युबल विटॅमिन्स लागतात, हे फॅटमधूनच मिळतात. त्यामुळे प्रोटीन, कार्ब आणि फॅट तिन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. त्यांचं प्रमाण कसं ठेवावं, कितपत ठेवावं, कॅलरी काउंटिंग कसं केलं जातं, प्रत्येकाच्या बॉडीनुसार वेगळे. हे सगळं तुम्ही क्वालिफाईड माणसाकडून समजून घेणं, फॉलो करणं फार गरजेचं आहे. अजून एक महत्त्वाचा यात मुद्दा असा आहे की रिअलिस्टिक डाएट असणं गरजेचं आहे. रिअलिस्टिक डाएट म्हणजे काय? आपल्या घरी बनवता येण्यासारखं डाएट तुम्ही प्रिस्क्राईब करून किंवा त्याला इनपुट देऊन त्याचा आउटपुट घेणं गरजेचं आहे. अनरिअलिस्टिक डाएट्स फॉलो होत नाही. त्यामुळं हे डाएट नेहमी रिअलिस्टिक असणं फार गरजेचं आहे. जसं आता डाएट रिलेटेड सांगितल्या, तशा एक्सरसाइज रिलेटेड पण बऱ्याच मिस्टेक होतात सगळ्यांकडून, तर त्याच्याबद्दल पण थोडक्यात सांगाल का? एक्सरसाइज रिलेटेड मिस्टेक्स जर म्हणलं तर लोकांच्या मनामध्ये असा एक कन्सेप्ट आहे की मला व्यायाम चालू करायचा म्हणजे मला जिम लावणं गरजेचं आहे. जिम लावण्याबद्दल नाही आहे, जरूर करावी. पण आपल्या लिमिटेशन्स काय आहेत? स्पेशली आपण फक्त लठ्ठपणाबद्दल जर बोलायचं झालं तर मुवमेंट रिस्ट्रिक्शन्स असतात, जॉईंट्स हॅम्पर्ड झालेले असतात. बऱ्याच लोकांना आम्ही बघतो की गुडघेदुखीचा प्रॉब्लेम असतो, स्पाईनचा प्रॉब्लेम असतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अनसुपरवाइज जर एक्सरसाइज चालू केली तर इंजुरीज व्हायचं प्रमाण खूप जास्ती आहे. त्यामुळं आपल्या लिमिटेशन्स किंवा रेंज ऑफ मुवमेंट आपली काय आहे हे एका क्वालिफाईड फिजिओथेरपिस्टकडून समजून घ्यावं. आपल्या लिमिटेशन्स काय आहेत, त्या लिमिटेशन्समध्ये आपल्याला एक्सरसाइज प्रोग्राम कसा आखायचा आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. फक्त वेट ट्रेनिंग किंवा फक्त योगा किंवा एक पर्टिक्युलर एक्सरसाइज करून वेट लॉस होत नसतो. एक्सरसाइज इज अ कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल ॲस्पेक्ट्स. त्याच्यात फ्लेक्झिबिलिटी एक्सरसाइजेस आहेत, एरोबिक एक्सरसाइजेस आहेत, वेट ट्रेनिंगचे एक्सरसाइजेस आहेत, ॲड ऑन म्हणता येईल आपल्याला योगा आहे. तर आयडियल सिच्युएशनमध्ये बघायचं झालं तर ह्या चारही गोष्टी एकत्र आपण करणं गरजेचं आहे. फक्त एक गोष्टीवर फोकस करून वेट लॉस होणं थोडं अवघड आहे. जसं डाएट प्रिस्क्रिप्शन महत्त्वाचं आहे तसंच एक्सरसाइज प्रिस्क्रिप्शन ही महत्त्वाचं आहे. तर हे क्वालिफाईड माणसाकडून तुम्ही प्रिस्क्रिप्शन करून घ्या. एखाद दुसरे सेशन्स हे त्यांच्या समवेत फिजिओथेरपिस्ट हे क्वालिफाईड जर असतील, मास्टर्स किंवा डिप्लोमा, दे वुड बी द आयडियल पीपल टू गिव्ह दिस. हे एक्सरसाइज काय करावं हे त्यांच्याकडनं गायडन्स घ्या. एखाद दुसरा सेशन त्यांच्याकडून शिका आणि मग तुम्ही घरी किंवा जिममध्ये जाऊन हे एक्सरसाइज करणं हे आयडियल आहे. कारण त्याच्याने तुम्हाला कळेल की तुमची मसल कशी हे होते. आणि आता जसं आपण म्हणतोय की डाएटचं बघितलं, एक्सरसाइजचं बघितलं, तसं लाईफस्टाईल पण आपण बघतोय की खूप चेंज झाली. तर लाईफस्टाईलशी रिलेटेड मिस्टेक्स पण सांग. लाईफस्टाईलबद्दल बऱ्याच गोष्टी बोलता येतील. पहिली तर हा मुद्दा आहे की बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की तुमची डाएट आणि एक्सरसाइज करताय तुम्ही, पण जर तुमचे लाईफस्टाईल रिलेटेड इश्यूज असतील आणि ते जर तुम्ही रेक्टिफाय केले नाहीत तर वेट लॉसला लिमिटेशन्स येतात. तर लाईफस्टाईलमध्ये मेन आहे स्लीप. जर अपुरी झोप असेल तर वेट लॉस होण्यासाठी हे म्हणजे जर झोप पुरी झाली तरच वेट लॉस होऊ शकतो. तर झोपेमध्ये जे हिंडरन्सेस आहेत, घरी बऱ्याच फिमेल्समध्ये आम्ही बघतो की बऱ्याच वेळ रात्री उशिरापर्यंत ते काम करत राहतात. सकाळी मुलांमुळं किंवा ऑफिसमुळं लवकर उठायचं असतं, झोप अपुरी राहते. जर नॉइझी एन्व्हायरमेंट असेल तर झोप नीट होत नाही. तुमचं बेड कम्फर्टेबल आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी झोपेसाठी गरजेच्या आहेत. पाणी पिणं फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच लोकांना हेही माहीत नाही आहे की आपल्या वॉटर इनटेकवर आपली सटायटी बऱ्याच वेळेस अवलंबून असते. ऑड टाईम्सला जर तुम्हाला भूक लागत असेल तर पहिले तुम्ही पाणी पिऊन बघा, कदाचित ती थर्स्ट असू शकते. तर वॉटर इनटेक इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. वर्क लाईफ बॅलन्सचा हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. जर कॉन्स्टंट स्ट्रेस असेल तर स्ट्रेस प्रोड्युसेस इन्फ्लमेशन इन द बॉडी विच कॉजेस अँड इफेक्ट्स ओबेसिटी. म्हणजे कार्डियक प्रॉब्लेम, डायबिटीस, ओबेसिटी हे स्ट्रेसचे आउटकम्स आहेत.
तर स्ट्रेस कोणत्याही पद्धतीचा असेल तर त्याला मॉडिफाय कसं करायचं हे तुम्ही लाईफस्टाईल कोचकडून शिकू शकता. ऑनलाईन क्लासेस आहेत त्याचे, ऑनलाईन बरेच ऑप्शन्स आहेत जिथं तुम्ही हे मॉडिफिकेशन्स कसे करायचे समजू शकता. योगा, मेडिटेशन शिकू शकता. तर लाईफस्टाईल फॅक्टर्स असतील, सायकोलॉजिकल इश्यूज असतील, तणाव असेल घरामध्ये किंवा वर्कप्लेसला, तर हा मॉडिफाय करून कसा कमी करावा याच्यावरही फोकस करणं गरजेचं आहे. कारण वेट लॉसमध्ये डाएट, एक्सरसाइज, लाईफस्टाईल चेंजेस हे इक्वली इम्पॉर्टंट आहेत. जसं सायकोलॉजिकल म्हणले तुम्ही, तसे सायकोलॉजिकल फॅक्टर्स पण कारणीभूत असतात का वेट लॉस जर्नीमध्ये? सायकोलॉजिकल फॅक्टर्सचं बोलायचं झालं तर काही लोकांना क्रेविंग्स असतात. तर बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहीत नाही आहे की क्रेविंग्सचं मूळ हे डेफिशियन्सीजमध्ये आहे. काही लोकांना मायनर डेफिशियन्सीज असतात, सेलेनियम, इतर काही बऱ्याच आहेत. तर त्यांनी क्रेविंग्स होऊ शकतात, म्हणजे सारखं गोड खावं वाटू शकतं. किंवा काही लोकांना इम्पल्सिव्ह इटिंग असतं, म्हणजे राग आला मी खाल्लं, स्ट्रेस आला कुठल्या गोष्टीचं मी खाल्लं. काही लोकांना नाईट इटिंगची सवय असते, म्हणजे जेवण भरपूर झालेलं आहे, व्यवस्थित झालेलं आहे, तरी सुद्धा रात्री जागरण करतोय, त्यामुळं इनव्हेरिएबली हात कुठंतरी स्नॅक्समध्ये जातोय. काही लोकांना ग्रेझिंगची सवय असते, म्हणजे नकळतपणे दिवसभर थोडं 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 खात राहणं. तर हे सगळे आयडेंटिफाय करणं आणि त्याला मॉडिफिकेशन्स, म्हणजे आमच्याकडे ज्या सायकोलॉजिस्ट आहेत त्या ट्रिगर इटिंग कंट्रोल कसा करायचा, म्हणजे मला इम्पल्सिव्ह इटिंग, मला किंवा एखाद्याला भूक लागली किंवा कुठलाही इम्पल्स आला, आयदर गुड ऑर बॅड, मला काहीतरी गोड खावं जर वाटत असेल एखाद्याला, तर ते कंट्रोल कसं करायचं हे सायकोलॉजिस्ट त्यांच्या सायकोथेरपी किंवा सायको ॲनालिसिसमध्ये ॲनालाइज करून नंतर सायकोथेरपीद्वारे ट्रीटमेंट देतात. मी इथं अजून एक मिथ सांगू इच्छितो की सायकोलॉजिस्टकडे जाणं आणि सायकॅट्रिस्टकडे जाणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही सायकोलॉजिस्ट आहात, तर सायकोलॉजी दिस इज अ थेरपी विच इज डन विथ टॉक. नुसतं बोलून त्यात सोल्युशन्स दिले जातात. ॲज अन अगेन्स्ट सायकॅट्रिस्ट मे काही मेडिसिन्स देऊ शकतात किंवा देतात. तर दोघांचीही गरज जर तुम्हाला वेट लॉससाठी जर वेट लॉस एक्सपर्ट सांगत असतील, याचा अर्थ असा नाही की हा मानसिकता खराब आहे किंवा हा मेंटल इश्यू आहे. जसं आपण डाएटच्या ओपिनियनसाठी डायटिशियनकडे जातो किंवा एक्सरसाइजसाठी आपण फिजिओथेरपिस्टकडे जातो, तसं जर मेंटल इश्यूज असतील किंवा मेंटल हेल्थ रिलेटेड रादर, आय वुड पुट इट इन अ बेटर पर्स्पेक्टिव्ह, तर ह्या थेरपिस्टकडे जाऊन तुम्ही त्याचं सोल्युशन हुडकणं फार गरजेचं आहे. म्हणजे करेक्ट वेनी सांगितलं तुम्ही की आता हे क्रेविंग वगैरे आपण त्यांना मेजर प्रॉब्लेम मध्ये नाही कन्सिडर करू शकत, ते तुम्ही सायकोलॉजिस्टकडे जाऊन सॉल्व्ह करू शकता. तर ओबेसिटी जी आहे ती त्यांना असं वाटतं की ओके, आणि त्यांना अवेअरनेस नाहीये, तर त्याबद्दल सांगाल का थोडं? तर सर्वप्रथम मी सांगेन की ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा हा ओके नाही आहे. हे मिथ आहे किंवा हा गैरसमज आहे की माझं फक्त वजन जास्त आहे आणि मला काहीच त्रास नाही आहे. वजन जास्त असले तर 30% चान्सेस आहेत की डायबिटीस व्हायचे, 30% चान्सेस आहेत. वजन जास्त असल्याने पुरुषांमध्ये 5.5 वर्ष आणि स्त्रियांमध्ये 7.5 वर्ष आयुष्यमान कमी होतं. तसेच लठ्ठपणामुळे होणारे जे मोस्ट कॉमन आजार आहेत, टाईप 2 डायबिटीस, BP, जॉईंट पेन, स्लीप ॲपनिया, म्हणजे घोरणं आपल्याकडे चांगलं समजलं जातं, तर तसं नाही आहे. घोरण्यामुळं प्रॉब्लेम होतात, पल्मनरी हायपरटेन्शन होतं आणि इतरही हार्ट आणि लंग रिलेटेड इश्यूज होतात. तर असे जवळपास 25 ते 27 वेगळे आजार, इन्क्लुडिंग सम कॅन्सर्स, ब्रेस्ट, पॅनक्रियाटिक, एंडोमेट्रियल कॅन्सर, कोलॉनिक कॅन्सर्स, हे सर्व कॅन्सरचं प्रमाण ही लठ्ठ लोकांमध्ये जास्ती आहे. तर ओबेसिटी इज ओके ऑर असा जर एखाद्याचा समज असेल तर हा गैरसमज आहे मी म्हणे, आणि हे मिथ आहे. द फॅक्ट इज ओबेसिटी जेव्हा असते तेव्हा आजार आज जरी नसले तर पुढं जाऊन होतात. आणि आम्ही हेही बघतो की जेव्हा आम्ही ट्रीटमेंट इनिशिएट करतो, तर सर्जिकल असू दे, नॉन सर्जिकल असू दे, आम्ही त्यांना काही तपासण्या बेसिक स्क्रीनिंगसाठी करायला सांगतो. तेव्हा बऱ्याच रुग्णांमध्ये कोलेस्ट्रॉलचे इश्यूज दिसतात,
युरिक ॲसिड वाढलेलं असतं, अल्ट्रासाऊंडमध्ये फॅटी लिव्हर दिसतं. तर हे एक मिथ आहे की मी फक्त माझं वजन जास्त आहे, मी हेल्दी आहे, असं होऊ शकत नाही. आता समजा काही लोक अवेअर आहेत, पण त्यांना की आता ओबेसिटीसाठी त्यांनी नेमकं कुठल्या डॉक्टरला भेटायला पाहिजे आणि त्यांनी कसा प्लॅन करायला पाहिजे त्यांचा वेट लॉस जर्नी? हा एक महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे मी म्हणेन आपल्या डिस्कशनमध्ये की वजन कमी करण्यासाठी कुणाकडे जावं हा एक यक्ष प्रश्न आहे सगळ्यांपुढं. मग बरेच लोक ऑनलाईन जातात, हुडकतात, त्यांना जे योग्य वाटतं ते चालू एखादा करतात. तर मी म्हणेन की ओबेसिटी ट्रीटमेंट और मॅनेजमेंट इज अ टीम वर्क. हे एकट्याचं काम नाही आहे. ह्याला डायटिशियन, एक्सरसाइज कन्सल्टंट और फिजिओथेरपिस्ट, सायकोलॉजिकल इश्यूज असतील तर सायकोलॉजिस्टची सुद्धा गरज आहे व वेट लॉस एक्सपर्ट्स किंवा वेट लॉस कन्सल्टंट्स जे ह्या फील्डमध्ये स्पेसिफिकली काम करत आहेत. तर डॉक्टर्सचं बोलायचं झालं तर जे डॉक्टर्स ओबेसिटीमध्ये स्पेसिफिकली काम करत आहेत हे सपोर्ट ग्रुप चालवतात का नाही. सपोर्ट ग्रुप ही थेरपी इट्स अ ग्रुप थेरपी फॉर ओबेसिटी. तर हेही तपासून बघणं गरजेचं आहे. तर अशा सेंटर्समध्ये जिथं तुम्हाला एंड टू एंड सोल्युशन्स आहेत, म्हणजे तुमच्याकडे डाएटचा ऑप्शन आहे, एक्सरसाइज कन्सल्टंट आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, नॉन सर्जिकल थेरपीज आहेत, सर्जिकल थेरपीज आहेत, फॉलोअप आहे आणि सपोर्ट ग्रुप थेरपीज आहेत. हे सर्व जिथं अवेलेबल आहे तर अशा सेंटर किंवा अशा एक्सपर्टकडून ओबेसिटी मॅनेजमेंट केलेली कधीही लाभदायक ठरते. कारण ट्रीटमेंटचे बरेच अंग आहेत, फक्त एका ॲस्पेक्टवर फोकस करून आपल्याला ट्रीटमेंट देता येत नाही ओबेसिटीमध्ये. आणि आता समजा एखाद्याला सर्जरी आपण रेकमेंड केलेली आहे, तर बेरियाट्रिक सर्जरी बद्दल थोडक्यात सांगाल का? तर by training I am a bariatric surgeon, but we also are doing non-surgical therapies. त्याच्यात मेडिसिन्स इंट्रागॅस्ट्रिक बलून हा एक ऑप्शन आहे. सर्जरीबद्दल सांगायचं झालं तर बेरियाट्रिक सर्जरी भारतात चालून ऑलमोस्ट आता 18 ते 19 वर्ष झालेले आहेत आणि ह्याचे लॉंग टर्म रिझल्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर ह्याच्यात मुख्य 2 प्रवर्ग आहेत. एक आहे जिथं आपलं इनटेक, फूड इनटेक, म्हणजे वेट लॉस बेसिकली इज अबाउट कॅलरी रिडक्शन. तर एक ॲस्पेक्ट आहे त्याच्यात कॅलरी रिडक्शन. दुसरा ॲस्पेक्ट आहे सटायटी फुलफिलमेंट, म्हणजे मी कमी जरी खाल्ले तरी मला ते फुलफिल व्हावं. अशा दृष्टीने काही जवळपास जर आपण बघितलं लिटरेचरमध्ये 20 प्रकारचे ऑपरेशन्स आहेत. त्याचे प्रकार 2 आहेत पण उपप्रकार बरेच आहेत. तर ह्या सर्जरीमध्ये आपण खाण्याचा इंटेक कमी करतो आणि अन्न छोट्या आतड्यामध्ये पुढं लवकर पास करतो, जेणेकरून सटायटीचे हार्मोन्स वाढतात आणि जे अतिरिक्त वजन आहे त्याच्या साधारण 60 ते 80% वजन 1 ते 1.5 वर्षामध्ये कमी होतं. आणि या सर्जरीनी जे ओबेसिटी रिलेटेड आजार आहेत तेही आपण साधारण 50 ते 90% रुग्णांमध्ये निर्मूलन आपण किंवा इम्प्रूव्हमेंट आपण बघतो. सर, आता बेरियाट्रिक सर्जरी बद्दल तुम्ही सांगितलं, तर आपल्याकडे इंडियामध्ये त्याच्याबद्दल अशी भीती आहे की ही खूप कॉम्प्लिकेटेड सर्जरी आहे किंवा ही सर्जरीचे साईड इफेक्ट खूप आहेत, तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल का? तर बेरियाट्रिक सर्जरी जसं मी मगाशी म्हणलो की आपल्याकडे ऑलमोस्ट 20 वर्षाचे रिझल्ट्स आहेत आता अवेलेबल. मेजर कॉम्प्लिकेशन रेट हा फक्त 0.3% आहे. हे वर्ल्ड वाईड स्टॅटिस्टिक्स मी सांगतो तुम्हाला. इंडियन स्टॅटिस्टिक्स सुद्धा ऑलमोस्ट सेम आहे. तर म्हणजे 1000 लोकांमध्ये फक्त 3 रुग्णांना काही मेजर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्याचं कॉम्प्लिकेशन रेट जर आपण बघितलं तर कुठल्याही रुटीन सर्जरीप्रमाणेच, म्हणजे ती गॉलब्लॅडरची, पित्ताशयाची ऑपरेशन असू दे, नी जॉईंट रिप्लेसमेंटचं ऑपरेशन असू दे, युट्रसचं ऑपरेशन असू दे, हे कॉम्प्लिकेशन रेट हा सेम आहे. यात काही जास्ती रिस्क आहे किंवा फार मोठे कॉम्प्लिकेशन्स होतात असा गैरसमज आहे. याचं कारण असं आहे की आम्ही बेरियाट्रिक सर्जरीच्या आधी पेशंट्सना प्रिपेअर करतो, वेगळ्या डाएटनी प्रिपेअर करतो, त्यांचे जे आजार असतात ते ऑप्टिमाइज कंट्रोलमध्ये आणतो आणि मग सर्जरी करतो. बेरियाट्रिक सर्जरीचे सेंटर्ससुद्धा स्पेसिफिक आहेत, ह्याचे तज्ज्ञसुद्धा स्पेसिफिक आहेत, ॲनेस्थेटिस्टसुद्धा स्पेसिफिक आहेत, पोस्ट ऑफ केअर घेणारी टीमसुद्धा वेल ट्रेंड असते. त्यामुळं हा एक स्पेशलाइज्ड सर्जरीचा प्रकार असल्यामुळं हा रिझल्ट आपल्याला देता येतो. दुसरी गोष्ट,
असा एक जो गैरसमज आहे की आमची लाईफस्टाईल टोटली बदलून जाणार आहे ऑपरेशन नंतर, तर असं अजिबात होणार नाही आहे. खाणं कमी होतं, भूक लवकर शमते, खाण्याची फार इच्छा होत नाही आणि हार्मोनल चेंजेस बॉडीमध्ये झाल्यामुळं हा वेट लॉस होतो आणि सस्टेन राहतो. तर या बाबतीत बरीचशी माहिती आमच्या वेबसाईटवर आहे. याच चॅनलवर तुम्ही व्हिडिओज बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. गरजू किंवा माहिती जर तुम्हाला अधिक हवी असेल तर तुम्ही आमच्या सपोर्ट ग्रुप मीटिंग्सना येऊ शकता, जिथं आम्ही ही सपोर्ट ग्रुप मीटिंग्स 6 महिन्यातून किंवा 3 महिन्यातून कंडक्ट करतो, जिथं हे सगळं इन्फॉर्मेशन टोटली फ्री ऑफ कॉस्ट आम्ही गरजू लोकांना देतो. कारण का जसं ह्या चॅनलचा उद्देश आहे की हेल्थ इश्यूज सिम्प्लिफाईड, तसं ओबेसिटी मॅनेजमेंट सिम्प्लिफाईड हा सुद्धा आमचा सपोर्ट ग्रुप स्नेहबंध त्याचं नाव आहे, त्याचा उद्देश आहे. तर ह्या सर्व पद्धतींमुळं आपल्याला हे रिझल्ट्स चांगले देता येतात आणि हे मिथ आहे की याचे कॉम्प्लिकेशन्स खूप आहेत आणि प्रॉब्लेम्स होतात. आता ह्याच्याशीच रिलेटेड थोडेसे प्रश्न आहेत, त्याला आपण थोडं रॅपिड फायर सारखं घेऊया, की जिम चांगली की होम वर्कआउट जास्त चांगला? मी म्हणेन ज्याला जे सुटेबल आहे ते चांगलं. जर एखाद्याला जिमला जाण्यामध्ये रोज मोटिवेशन मिळत असेल तर त्यांनी जावं बिलकुल. पण जाणं शक्य नसेल, घरच्या घरी एक्सरसाइज करायला आवडत असेल तर घरी करावेत, पण कराव्यात ह्या मात्र नक्की. इंटरमिटंट फास्टिंग की किटो डाएट? मी म्हणेन की जे डाएट तुमच्या क्वालिफाईड डाएटिशियनने दिलेलं आहे ते योग्य डाएट, तुमच्या बॉडीला जे सुटेबल असेल तेच डाएट तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. करेक्ट. आता आफ्टरनून नॅप की नो नॅप? हा बऱ्याच लोकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. जर तुमची रात्री झोप होत नसेल तर इट्स ओके, पण ती लिमिटेड वेळेसाठी असायला हवी. जर झोप ॲडिक्वेट होत असेल आणि जस्ट बिकॉज वेळ आहे म्हणून जर झोप दुपारची घेतली जात असेल तर ते थोडं अनहेल्दी आहे. आपण आता हेल्थ चेकअप्स की रेग्युलरली करायला पाहिजे, की जोपर्यंत काही प्रॉब्लेम येत नाही तोपर्यंत हेल्थ चेकअप नाही करायला पाहिजे? 40 नंतर सर्वांनी मी सांगेन की हेल्थ चेकअप गरजेचं आहे. कारण का बऱ्याच वेळेस जे आजारांची सुरुवात झालेली असते, डायबिटीस असेल, फॅटी लिव्हर असेल, इवन बऱ्याच वेळेस कॅन्सरचं निदान हे स्क्रीनिंग टेस्टवर समजतं. तर 40 नंतर वर्षातून एकदा बेसिक टेस्ट तरी करणं गरजेचं आहे. जर आजार असतील तर ते स्पेसिफिक टेस्ट मोर फ्रिक्वेंटली करणं गरजेचं आहे. त्यामुळं हेल्थ चेकअप्स आफ्टर 40 वी डू आवरसेल्व्स सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. एक हेल्थ मंत्र सांगायचं झालं तर योग्य आहार, मॉडरेट अमाऊंट ऑफ एक्सरसाइज, ॲडिक्वेट स्लीप, झोप होणं गरजेचं आहे आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी घरी स्ट्रेस फ्री एन्व्हायरमेंट हे थोडं सिम्प्लिफाईड व्हर्जन आहे हेल्थ मंत्राचं मी म्हणेन. खूपच छान सर. आता एक होम मेसेज काय घेऊन जायला पाहिजे ऑडियन्सनी, तो सांगाल का थोडासा सारांश आजच्या या डिस्कशनचा? तर वेट लॉस बऱ्याच लोकांचा हा इंटरेस्टचा टॉपिक आहे. बरेच जण सेल्फ प्रोक्लेम्ड वेट लॉस एक्सपर्ट्सही असतात. तर याचं 4 महत्त्वाचे अंग आहेत त्याच्यात. पहिलं आहे कन्सल्टेशन. तर तुम्ही वेट लॉस एक्सपर्टचं मार्गदर्शन घेऊन केलेला वेट लॉस हा लवकर होतो, इझी होऊ शकतो तुमचा प्रवास वेट लॉसमध्ये. डाएट, एक्सरसाइज, लाईफस्टाईल चेंजेस, त्याला गरज जर पडत असेल तर मेडिसिन्स आहेत, नॉन सर्जिकल थेरपीज आहेत किंवा सर्जिकल थेरपीज यात महत्त्वाचा रोल आहे. तो गरजेचा आहे का नाही अगेन कन्सल्टंटकडून समजणं गरजेचं आहे. योग्य क्वालिफाईड लोकांकडनं हे ॲडवाईस घेणे गरजेचे आहे. आणि त्यानंतर हा प्रवास कमी झाल्यानंतर मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही हे जे चेंजेस करत आहात ते कंटिन्यू ठेवणं फार गरजेचं आहे, जेणेकरून तुमचे पुढचे आजार प्रिव्हेंट किंवा वाचू शकतात. तर खूपच सिम्प्लिफाईड करून सांगितलेली माहिती आहे. अजून काही प्रश्न असतील तर ते आपण
ह्या व्हिडिओच्या खाली घेऊच या आणि त्या टॉपिकवर परत चर्चा करूच या. आणि हे जे सपोर्ट ग्रुप आहे त्याच्यात कोणाला यायचं असेल तर त्यांनी खाली कमेंटमध्ये त्यांच्या इंटरेस्टेड म्हणून लिहावं. आपण त्यांना त्यांची माहिती त्याच्यावर देऊ, म्हणजे ते तो सपोर्ट ग्रुप जॉईन करतील आणि आपण त्यांना ती माहिती देऊ. अजून ह्या टॉपिकशी रिलेटेड त्यांना काहीही माहिती असेल, हवी असेल तर तुम्ही इथे कमेंट करा, आम्ही त्याची उत्तरं देऊ. सो खूप छान ही माहिती तुम्ही सांगितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. तर हा डॉकटॉक जो इनिशिएटिव्ह आहे, तर अशा सिम्प्लिफाईड व्हर्जनमध्ये आपण हेल्थ मॅटर्स सिम्प्लिफाईड या ब्रीदवाक्यामध्ये आपण सिम्प्लिफाय करून सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करतोय. तर थँक्यू वन्स अगेन. थँक्यू.